ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, आमदार सदाभाऊ खोत, आमदार गोपीचंद पडळकर यांच्यामध्ये जतमधील कार्यक्रमात रंगली जुगलबंदी। ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, आमदार सदाभाऊ खोत, आमदार गोपीचंद पडळकर यांच्यामध्ये जत पंचायत समितीच्या नूतन प्रशासकीय इमारत बांधकाम आणि भूमिपूजन समारंभ कार्यक्रमात जुगलबंदी रंगली। महाराष्ट्रात सगळ्यात चतुर आमदार कोण असेल तर त्याचे नाव आमदार सदाभाऊ खोत आहे। कोणाला कुठून कसं काय आणायचं आणि कुठून काम करून घ्यायचं, कितीही दिलं तरी माझं काहीच झालं नाही कसं म्हणायचं, असं जर शिकायचं असेल तर सदाभाऊंकडे शिका, असं एक लक्षात ठेवा। सदाभाऊसारखा सहकारी मिळणं, जीवाभावाचा सहकारी मिळणं हे पण खऱ्या अर्थाने नशिबाचं काम असतं। तो सहकारी आज देवाभाऊच्या रूपाने आम्हाला मिळाला। आजच्या युगातला सेनापती मल्हारराव होळकर कोण असेल तर त्यांचं नाव गोपीचंद पडळकर आहे। आता मी असं म्हटल्यावर काहीतरी उद्यापासून टीका करायला लागतील, पण आमच्या दोघांना माहीत आहे आम्ही कुठे बटन दाबायचं ते बरोबर दाबतो। पडळकर साहेब, तुम्ही तरुण आहात, अजून तुम्ही एवढे तरुण आहात की अजून लग्नाच्या वयात पण आलेले नाही, त्यामुळे तुम्ही चिंता करू नका। तुम्हाला सुद्धा जयाभाऊच्या मागोमाग निश्चितपणाने चांगल्या पदावर तुम्ही जाल, पण तुम्ही दोघंही कितीही वर जाताना मला घेऊन जा, तसंच मला सोडून गेला तर विमानाला कासरा बांधून तुमच्यासोबत येईन, असं सदाभाऊ खोत यांनी म्हटलं। सदाभाऊ खोत यांना आमदार म्हणून नाही, माझे मित्र म्हणून बोलवलं नाही। जत तालुक्याची वकिली बिना पैशात करण्यासाठी त्यांना बोलावलेलं आहे। तुम्ही फक्त जत तालुक्यामध्ये बोलवायचं, तुम्ही स्वतःचं काही बोलायचं नाही, कारण ते जयाभाऊंचे खास मित्र आहेत। ते वारंवार विकासाच्या दृष्टिकोनातून नेहमी बोलत असतात। आमदार गोपीचंद पडळकर यांनी तर सदाभाऊ खोत यांचं कौतुक केलं आहे। त्यांनी आत्ताच आपलं भाषण केलं आणि भाषणामध्ये मी एकदम साधा आहे असं त्यांनी भासवायचा प्रयत्न केला। हे जणू मला काहीच कळत नाही अशा पद्धतीनं सगळं आपल्याला सांगायचा प्रयत्न केला। पण तुम्हाला खरं सांगू, या महाराष्ट्रात सगळ्यात चतुर आमदार कोण असेल आणि कुणाला कुठं दाबायचे, कुणाकडून कसं काय आणायचे आणि कितीही दिलं तरी माझं काहीच झालं नाही कसं म्हणायचंय, असं जर शिकायचं असेल तर सदाभाऊकडे ट्रेनिंग घ्यायचं आहे। पण एक लक्षात ठेवा, सदाभाऊसारखा सहकारी मिळणं, जीवाभावाचा सहकारी मिळणं हे पण खऱ्या अर्थानं नशीबवानाचं काम असतं। तो सहकारी आज देवाभाऊच्या रूपानं आम्हाला मिळाला, नेता मिळाला आणि सेठला आणि मला एक मोठा भाऊ मिळाला आहे। असा आमचा सहकारी जो कायम सातत्यानं आमच्या सुखदुःखात उभा राहणारा, कायम प्रस्थापितांच्या विरोधात संघर्ष करणाऱ्या नेतृत्वाच्या पाठीशी उभा राहणारा आणि चांगला असल्यावर कोणी बी येतो। आज मी मंत्री आहे कोण पण येईल, सेठ आमदार आहे कोण पण येईल, पण जेव्हा आम्ही काहीच नव्हतो तेव्हा सुद्धा आमच्या पाठीशी उभं राहण्याची भूमिका घेणारा आमचा सदाभाऊ, म्हणून आम्हाला सदाभाऊबद्दल प्रचंड प्रेम आणि अभिमान आहे की असा मित्र आज आमच्या सगळ्यांच्या सोबत आहे। म्हणजे मी तर म्हणतो आजच्या युगातला सेनापती मल्हारराव होळकर कोण असेल तर त्याचं नाव गोपीचंद पडळकर आहे। आता मी असं म्हणलो काही घडी उद्यापासून टीका करायला लागतील, पण आमचे दोघांना आम्हाला माहीत आहे की आम्ही कुठं बटन दाबायचं ते बरोबर दाबतो। आज इथं भाऊ आलेले आहेत, खरोखर एक तडफदार दुष्काळ भागातलं नेतृत्व आहे। सोलापूर जिल्ह्यामध्ये त्यांनी झेंडा फडकवला, पंचायत समितीपासून झडपीपर्यंत ताट मान असणारा हा नेता आहे। त्यामुळं गोपीचंद पडळकर असेल नाही तर जयाभाऊ असेल, या प्रस्थापितांना बरं वाटत नाही। एखादा वार केला की त्यांना वाटतं यांनी का केला, हे आमच्या बरोबरीचे नाहीत। पण या प्रस्थापितांना सांगतो, हे आता बरोबरीच्या नाहीत तर तुमच्या छाताडावर पाय देऊन देवाभाऊच्या पाठीशी खंबीरपणाने उभा राहिलेले आहे। पडळकर साहेब, तुम्ही तरुण आहे, अजून तुम्ही एवढं तरुण आहे की अजून लग्नाच्या वयात बी आलेलं नाही। किती तरुण आहे,
त्यामुळे तुम्ही चिंता करू नका. तुम्हाने सुद्धा जया भाऊच्या मागोमाग निश्चितपणानं चांगल्या पदावर तुम्ही जाचीला म्हणलो गडे टाळ्या वाजवायला लागलं. पण तुम्ही दोघं किती बी वर जावा, जाताना मला दाबत दाबत घेऊन जावा. नाहीतरी गडीत जायचं आणि मी मागच राहायचं असं काही करू नका. पण तुम्ही चिंता करू नका. तुम्ही मला जर नाही घेऊन गेला आणि विमानात जरी बसला तर मी विमानाला कासरा टाकणार आणि त्याला धरून येणार. कारण आम्ही एक कुटुंब म्हणून जीवाभावाचे खऱ्या अर्थानं जयाभाऊ आणि मी वागलो. सदाभाऊ उपस्थित आहेत. सदाभाऊला मी काय त्यांना आमदार म्हणून बोलवलं नाही, माझे मित्र म्हणून बोलवलं नाही. जत तालुक्याची वकिली बिना पैशात करण्याच्यासाठी तुम्हाला बोलावलंय. तुम्ही फक्त जतच बोलायचं, तुम्ही स्वतःचं काही बोलायचं नाही. कारण ते जयाभाऊंचे खास मित्र आहेत. ते वारंवार विकासाच्या दृष्टिकोनातून नेहमी बोलत असतात. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी जत.